आम्ही जबाबदारीने सांगतो की हे जे उदाहरण मी आत्ता सांगितलं ते फायद्याच्या नंतर दिल्लीला जाऊन दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेकडून देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज किती आहे याची माहिती घेतली आणि 72,000 कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करून टाकलं. त्याचा संसार सुधारलेला आहे. आज त्याच्याकडे झुंकून बघायला कोणी तयार नाही. कांदा उत्पादक संकटात, हरभरा उत्पादक संकटात, सोयाबीन उत्पादक संकटात, दुधाचा खर्च वाढला, जगावं कसा हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तर आजचं सरकार झुंकून बघायला तयार नाही. ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की एवढा मोठा देश, कृषीप्रधान देश, आम्हाला शेती मंत्री नाही, देशाला शेती मंत्री नाही, कसा देश चालणार. पण या देशातल्या शेतकऱ्यांनी कोट्यावधी लोकांच्या भुकेचा प्रश्न हा सोडवला. मला आठवत आहे मी शपथ घेतली शेती मंत्र्याची आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की 15 दिवस पुढे एवढं धान्य देशाच्या गुदामामध्ये अमेरिकेवरून धान्य आणायचे, सही करा. मी शेतकरी, शेतीप्रधान देश आणि आम्ही धान्य परदेशात आणत. ते म्हणजे नाही राहत, धान्य नाही, लोक उपाशी बसतील. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की फाईल क्लिअर करा आणि शेवटी नाही झाल्यानं परदेशातनं धान्य आलं. पण निकाल घेतला हे चित्र बदलायचं आणि बदललं. शेतीमालाची किंमत दुप्पट केली, खताच्या किमती कमी केल्या, त्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं, कर्ज माफ केलं आणि त्याचा परिणाम 3 वर्षाच्या आत या देशातल्या लोकांना लागेल तेवढं धान्य या काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं आणि जगाच्या 18 देशाला धान्य निर्यात करण्याचं काम या बळीराजांनी केलं.